लंका सोन्याची होती, पण भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. शेवटी सोन्याची लंका ही मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास होता, पण भरत आणि लक्ष्मणासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा झाला. माझ्या बहिणींनो, याचा विचार करा. अशा मंत्रांचा ऐकून उद्याचं आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्यापेक्षा अशा मंत्रांना कानाच्या दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा स्वर्ग बनवा. जर कुटुंबाचा स्वर्ग बनवलात, घराचं मंदिर होईल आणि भगवान परमात्मा हा फक्त मंदिरात राहतो. भले आमची घरं 2 राहतील, आमच्या चुली 2 राहतील, पण आजपासून आम्ही मनानं कधी वेगळे होणार नाही, एवढी जरी शपथ आजच्या दिवशी घेतली. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जय शिवराय. आज घराघरांचं मंदिर होत नाही, याचं कारण असं आहे, तुम्ही आम्हाला 5-5 लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता, पण घरी गेल्यानंतर किंवा गावी गेल्यानंतर जर राम लक्ष्मणाच्या कोर्टातल्या केसमध्ये जर 50% पैसा आमचा जाणार असेल, तर खऱ्या अर्थानं त्या रामायणातून आम्ही शिकलो काय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या स्वार्थासाठी भावाभावांमध्ये वाद निर्माण केले, भावाबहिणीत वाद निर्माण झाले, हळूहळू ट्रेनचं फॅड आलं, तर खऱ्या अर्थानं आमची बहीण हक्क सोडला उभी राहिली. मग त्या घराचं जर आम्ही स्मशान केलंय, तर अध्यात्मातला भगवान परमात्मा आम्हाला भेटणार कधी? आजच्या दिवशी हा साधा सरळ प्रश्न आहे. महाराज, तुम्ही लहान होतात ना, तुम्ही लहान होतात ना, अरे 2 भाऊ जर शाळेत निघाले तर दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर, यावरून 2 भाऊ एकमेकांशी भांडत होते, एकमेकांना मारत होते, पण वर्गात बसल्यानंतर मात्र मांडीला लावून बसत होते. अरे तेच 2 भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना, तर आईचं तोंड तुझ्याकडं की आईचं तोंड माझ्याकडं, यावरून एकमेकांशी भांडत होते, आईच्या पदरामध्ये एकमेकांना मारत होते, पण शेवटी आईच्या कुशीमध्ये मात्र आनंदानं झोपत होते. पण खऱ्या अर्थानं एकमेकांचे केस ओढत होते, पण पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते. पण तेच रक्ताचे भाऊ आज जर काहीच न पिकणाऱ्या गुंठाभर जमिनीसाठी आणि 10 बाय 10च्या खोलीसाठी एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावत असतील, तर कोणतं अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय? सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा. महाराज, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण ऐकलंय, इथं बसलेल्या प्रत्येकानं रामायण पाहिलंय, पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, आम्ही रामायण ऐकतोय, रामायण पाहतोय, पण रामायणातून घेत काहीच नाही. म्हणून तर आज रामराज्य येत नाही आणि खऱ्या अर्थानं समाजही म्हणतो याच्या जगण्यात राम नाही. ही सगळ्यात मोठी वास्तवता आहे. का तर तुम्ही रामायणाचा पूर्वार्ध नीट पाहाव. खऱ्या अर्थानं रामायणाचा पूर्वार्ध जर आम्ही पाहिला तर आम्हाला राम लक्ष्मण राम भारतामधलं प्रेम दिसतं, आणि याच रामायणाचा उत्तरार्ध जर आम्ही पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला विसंवाद असेल, किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेली लालसा असेल. अरे लंका सोन्याची होती, पण भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला. शेवटी सोन्याची लंका ही मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात 14 वर्षाचा वनवास होता, पण भरत आणि लक्ष्मणासारखा भाऊ सोबतीला होता. म्हणून तर प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा झाला. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना, तर आमच्या जुन्नर आंबेगाव खऱ्या अर्थानं खेडमधला फार मोठा समाज या ठिकाणी आहे. पण आज आम्ही काय करतोय? तो गावचा भाऊ असू द्या, नाही तर मुंबईमधला भाऊ असू द्या, अरे खऱ्या अर्थानं तोही तिकडं कष्टानं जगला, आणि हा इथं खऱ्या अर्थानं फक्त हातातल्या बॅगमध्ये एक कपडा जोडी इथं घेऊन आला. पाहता पाहता कष्टाची शिदोरी, कारण घाटी म्हटलं की माथाडी हा शब्द डोळ्यासमोर येऊ लागला. खांद्यावरती कितीही बोजा पडला तरी आपल्या कुटुंबासाठी जगू लागला, कारण गावाला गेलं तर शेती तुटपुंजी, म्हणून इथल्या कष्टामध्ये घाम गाळून आपलं साम्राज्य निर्माण करू लागला. अरे एक वेळा अर्धपोटी राहून का होईना, पण आपल्या लेकरांना घडू लागला. शेवटी पाहता पाहता 10 बाय 10च्या चाळीच्या खोलीतून तो हळूहळू खऱ्या अर्थानं पाहिलं तर 1 रूम किचनमध्ये आला, 1 BHK मध्ये आला. पण जर पाहायला गेलं तर आज गावच्या भावाला तोही भाऊ आमचा वाटू लागला आणि त्याची संपत्ती जवळची वाटू लागली. आणि इथून आम्ही गेल्यानंतरही ज्यानं कष्टानं उभं केलंय तो आम्हाला दूरचा वाटू लागला, आणि लोकांच्या सांगण्यावरून जमिनीचा बाण जवळचा वाटू लागला, आणि रक्ताच्या नात्यांमध्ये मात्र 7-12 मध्ये आला. आयुष्याची माती झाली. सगळ्यात मोठं वास्तव आहे. बरं, आम्ही कितीही वाद केले तर तुम्हीच सांगा, प्रॉपर्टीचे कागद कधी बदलणार आहेत का हो? अहो खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमच्या हजारो पिढ्या आल्या, त्या बांधावरही बसल्या, इथंही येऊन खोलीत राहिल्या, शेवटी मातीत मिसळून गेल्या. तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलोय? एक दिवस जर आम्हाला मातीतच जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतःकरणात निर्माण झाला आहे? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. इथं बसलेल्या माझ्या सगळ्या तरुण मित्रांना हात जोडून विनंती आहे, आणि माझ्या बहिणींना तुमच्या पायावर डोकं टेकून आज तुमच्या भावाची विनंती आहे, ही जी वयस्कर पिढी तुम्ही पाहताय ना, ही खऱ्या अर्थानं महिन्यातून 10 दिवस गावाला थांबते, 20 दिवस इथं असते, कारण त्यांचा जीव
मात्र आपल्या लेकरांमध्ये गुंतलेला असतो. पण एक गोष्ट सांगतो, हीच तुमची उतारवयातली पिढी म्हणजे आमची पुढची पिढी. संध्याकाळी 12 वाजता तुम्ही सगळे घरातले झोपल्यानंतर डोक्याखालची उशी तोंडात घालतायत, कारण आपल्या हंक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालतायत आणि रात्रभर हमसून हमसून रडतायत. का? तुमच्या माझ्या मायबापाचं जीवन कत्तरे आठवून पहा. अरे हाच तुमचा माझा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत इथं कष्ट करताना आपल्या बहिणीच्या लग्नाचं कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष सुखाचा प्रपंच झाला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना, त्या दिवशी या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप उभं आयुष्य तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला. अरे त्याचं उतारवय येईपर्यंत त्यानं स्वतःचा विचार कधी केलाच नाही. सकाळी 6ची ट्रेन असू द्या, नाहीतर रात्रीची 12ची लास्ट ट्रेन असू द्या, त्या ट्रेनमध्ये खऱ्या अर्थानं धक्के खातो धावत राहिला, पण आपल्या लेकरांना समाजाच्या धक्क्यांपासून वाचवत राहिला. अरे त्याचं उतारवय आलं तरी तो आपल्या लेकरांसाठी खऱ्या अर्थानं कष्ट करत राहिला. तो गावालाही भांडला ना, आपल्या भावाशी खऱ्या अर्थानं अनेक वाद केले, तेही आपल्या लेकरांसाठी भांडत राहिला. पण ज्या लेकरांसाठी उभं आयुष्य भांडला त्याचं उतारवय आलं, त्यावेळेस त्याला मात्र आता एकमेकांना आधाराची गरज वाटू लागली, कारण गुडघ्यांचं दुखणं आता डोईजड झालं. पण त्याच वेळेस काहीच ना पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि तुटपुंजा 10x10च्या खोलीसाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये मात्र वितुष्ट आलं. आणि जशी आम्ही जमिनीची फाळणी केली, खोलीची फाळणी केली, तशी आज आम्ही जन्म देणाऱ्या आमच्या मायबापांची सुद्धा फाळणी केली. आणि आई एकाकडं आणि तो बाप एकाकडं राहत असेल, आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर मरत असेल, आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर मरत असेल, तर आम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या आणि आम्ही कितीही देवस्थानांमध्ये गेलो तर स्वर्गात काही नरकात तरी आम्हाला जागा मिळेल का? साधा सरळ आणि स्पष्ट प्रश्न आहे. विठ्ठल म्हणून लक्षात घ्या, हात जोडून विनंती करतो. महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार गोड वर्णन करतात. राजहंसापुढे चाचूचे आर गडे, तोडी जेबी क्षीर निराचे. राजहंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळं करून पितो ना, त्याप्रमाणे आता प्रत्येक सोसायटीमध्ये आणि ग्रामीण भागात प्रत्येक गावामध्येही 2 टोळ्या आल्यात. पहिली टोळी महिला मंडळ तुमच्याकडे आली, जिला मंथरेची टोळी म्हटलं जातं. रामराज्यामध्ये एकच मंथरा होती. किती 1 मंथरा होती, पण तिनं देवाच्या नगरीचं स्मशान केलं. आता प्रत्येक सोसायटीत 5-5 मंथरा आहेत, ज्या रोज सकाळी 7 वाजले का गार्डनमध्ये येत. त्या तुमच्या जवळ येतील, तुमच्या कानात तुमच्या कुटुंबाबद्दल विष पेरतील. पण आशांचं ऐकून खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब उद्ध्वस्त करायचं, की उतारवयात जी सून सांभाळणारे तिला देशोधडी लावायचं, आणि खऱ्या अर्थानं ज्या सासवत्रांमध्ये उद्याच्या आईवडील आहेत त्या सासवत्रांना खऱ्या अर्थानं वाईट बोलायचे. माझ्या बहिणींना याचा विचार करा. अशा मंत्रांचं ऐकून उद्याचं आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्यापेक्षा अशा मंत्रांना कानाच्या दूर ठेवून आपल्या कुटुंबाचा स्वर्ग बनवा. जर कुटुंबाचा स्वर्ग बनवलात, घराचं मंदिर होईल. आणि भगवान परमात्मा हा फक्त मंदिरात राहतो, तो तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि दुसरी टोळी तुमच्याकडं आली, गावकीन भाऊकी. ती गावी असं नाही तर इकडं असं ती पाठ सोडत, ती तुम्हाला पावलावर भेटेल. गावाकडून आल्यानंतर तुमच्या गावाकडच्या भावाबद्दल तुमच्या मनात विष पेरेल. पण त्यांचं ऐकून इथं बसून खऱ्या अर्थानं सगळी गणितं फिरून आपलं मन दूषित करून घ्यायचं, की खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाबाबत रक्ताच्या नात्यांसोबत एकत्रता घेऊन खऱ्या अर्थानं एकत्र दोघांनी येऊन गावाकडं असू द्या नाही तर इकडं मुंबईमध्ये असू द्या, खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबाचा उद्धार करून आपलं कुटुंब घडवायचं. आजच्या दिवशी नक्की याचा विचार करा, नक्की विचार करा. आणि एवढं जरी खऱ्या अर्थानं भले तुमची घरं 2 झाली असतील, भले तुमच्या चुली 2 झाल्या असतील, पण आज या सप्ताहाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं भले आमची घरं 2 राहतील, आमच्या चुली 2 राहतील, पण आजपासून आम्ही मनानं कधी वेगळे होणार नाही. एवढी जरी शपथ आजच्या दिवशी घेतली तरी आपला सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल आणि माझ्या बहिणींनो, तुम्हालाही आजच्या दिवशी हात जोडून एक विनंती मात्र करून जातो, कारण बदलत्या काळानुसार खऱ्या अर्थानं आमची नातीसुद्धा बदलत गेलीत. शोकांतिका आहे. आता मागच्या महिन्यामध्ये तुम्ही आपल्या भावाला दिवाळीला भेटायला गेला होतात ना. अरे कोरोनानंतरची भाऊबीज म्हणून तुम्ही 3 दिवस आधी सुट्टी टाकून गेला होतात. आपल्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होतात, सण आहे आज वर्षाचा, आहे भाऊबीजेचा, नेत्रांच्या निरंजनानं भावाच ओवळण्याचा. तसा कृष्ण आहे द्रौपदीस, तसा लाभलासी तुम्हाला, ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला. कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे तर बहीण म्हणजे भक्ती आहे, भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे तर बहीण म्हणजे मातृत्व आहे.
भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला भगवान श्रीकृष्णाने द्रौपदी मातेकडे पाहून समजतं. भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला महावैष्णवमाऊली त्यानोबराय आणि मुक्ता राणीकडे पाहून समजतं. अरे भावा बहिणीचं नातं काय असावं आम्हाला शिवचरित्राचं पानन पान शिकवतं. पण जी बहीण रक्षाबंधनाने भाऊबीजेला आपल्या भावासाठी राखी आणि रुमाल घेऊन जात होती, तीच बहीण हळूहळू पाहिलं तर खऱ्या अर्थानं चाळीतली खोली आता आमच्या सोसायटीत आली. आणि ज्या खोलीची किंमत आज काही 60-70 लाखाच्या घरात जाऊन पोचली. आणि गावाकडे जर पाहिलं तर जो भाऊ खऱ्या अर्थानं ज्याची जमीन 2 लाखापासून आज 50 लाखाला एकरेपर्यंत जाऊन पोचली. म्हणून जर तीच बहीण जी आनंदाने राखी घेऊन जात होती आज 500चा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जात असेल तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? माझ्या बहिणींनो, याचा मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करा. अरे खऱ्या अर्थानं तुमचं लग्न झालं ना तेव्हा या शेतकरी बापाची अवस्था अशी होती त्याच्या खिशात 1 रुपयासुद्धा नव्हता हो. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जो खऱ्या अर्थानं इथं काबाड कष्ट करून जगत होता, खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मुंबईमध्ये आल्यानंतर 10x10च्या खोलीमध्ये आपलं जीवन व्यतीत करत होता. पण तुमच्या वडिलांनी गावाकडून फोन केला, अरे पप्या तुझ्या ताईचं लग्न करायचंय. अरे काही एक वेळची जेवणाची भ्रांत होती पण तरी त्यानं आपल्या साहेबाकडून खऱ्या अर्थानं आपल्या मित्रांकडून उसनवारी केली आणि वडिलांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. भले त्या भावानं उभ्या आयुष्याचं कर्ज करून ठेवलं पण बहिणींनो तुमचं लग्न त्या खऱ्या अर्थानं भावानं धूमधडाक्यात लावून दिलं. पण तोच भाऊ फक्त 2च हप्ते त्याने तुमच्या कर्जाचे भरले तर तुमच्या बाळतपणाचा ₹1,00,000 खर्च तुमच्या भावाच्या अंगावर पडला तरी तो जगत राहिला. माझ्या बहिणींनो, आजही भूतकाळ आठवून पहा. तुमचं त्याचं लग्न होईपर्यंत तो फक्त आणि फक्त तुमचं काढलेलं लग्नाचं कर्जच फेडत राहिला. पण आज मात्र खऱ्या अर्थानं तो जगत असताना उभं आयुष्य तुमच्यासाठी जगला. पण आज त्याची बायको आली, कारण आज तुमचं एकच खऱ्या अर्थानं दुखणं आहे की आपला भाऊ आपल्याला वेळ देत नाही. पण जोपर्यंत त्याचं लग्न झालं नव्हतं तोपर्यंत त्याची बहीण त्याच्या आईवडील त्याच्यासाठी सर्वस्व होतं. पण त्याचं लग्न झाल्यानंतर त्याच्या जबाबदाऱ्या वाढल्या. शेवटी परकी आलेली मुलगी त्याला घरामध्ये सांभाळायची होती. उद्या तुम्हीच विचार करा, त्या जागेवर जर तुमचा नवरा असेल आणि आपल्या बहिणीकडे तुमच्यापेक्षा अधिक लक्ष द्यायला लागला तर तुमचं घर उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येईल. मग त्याच्याही जीवनामध्ये त्याच्या त्या जबाबदाऱ्या नाहीत का? आणि त्या पार पाडत असताना जर तो तुम्हाला कमी वेळ देत असेल आणि आज जर तुम्ही फक्त संपत्तीच्या मोहासाठी 500चा स्टॅम्प घेऊन आपल्या भावाकडे जात असाल तर आम्ही कितीही तीर्थयात्रा केल्या तरी स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का? याचाही मात्र आजच्या दिवशी नक्की विचार करा. विठ्ठल लक्षात घ्या महाराज, आता सुखासाठी बंगला बांधला. आता बंगला तुम्ही तुमच्यासाठी बांधला का मुलांसाठी बांधला? एवढे कष्ट करून तुम्ही आता खोली घेतली, ही तुमच्यासाठी घेतली का मुलासाठी घेतली? बोलत चला. मुलांसाठी. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही खोली घेण्याचा विचार केला त्यावेळेस ती खोली ₹1,50,000 होती तरी घेता आली नाही. आणि जेव्हा व्यवहार पूर्ण झाला तेव्हा ती 50-55 लाखावर गेली. म्हणजे उभ्या आयुष्याची 30 वर्ष फक्त ज्या एका खोलीसाठी तुम्ही खर्च केलात, मग खऱ्या अर्थानं उभं आयुष्य तुम्ही त्या मुलाला खोली मिळावी म्हणून झगडत राहिलात. आज ती तुम्ही घर उभं केल्यानंतर, उभ्या आयुष्याचं स्वप्न पूर्ण केल्यानंतर मला सांगा, मग आपण गेल्यानंतर शेवटच्या दिवशी आपला पप्या म्हणेल का आपल्या वडिलांना शेवटची आंघोळ आपल्या बेडरूममध्ये घालू? आपली लाडकी बायको नंतरला आधी पुसून घेईल. तुम्ही फ्लॅट लाखाचा काय कोटीचा जरी घेतला पण एकदा आंघोळीला गरम पाणी बाहेर काढलं की त्या फ्लॅटशी आपला कायमचा संबंध संपला. आता सुखासाठी बायको केली. बायको आपली कुठपर्यंत आहे? जोपर्यंत 6 पत्र्याखाली अग्निडाग दिला जात नाही तोपर्यंत बायको आपली आहे. जर कुणाला शंका असेल तर सतीप्रथा परत चालू करून पहा. सुखासाठी पप्या जन्माला आला. पप्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही आणि पहिल्या श्रावण पाटीला खऱ्या अर्थानं त्याची लाडकी गुड्डी माहेरी जाऊन येत नाही आणि सगळ्या सोसायटीला गोड पुऱ्या वाटत नाही तोपर्यंत पप्या आपला. पण ज्या दिवशी सोसायटीनं गोड पुऱ्या खाल्ल्या त्यानंतर पप्या आपला राहत नाही. तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही. आता गुड्डी आपली किती दिवस आहे? जोपर्यंत फुलाच्या गाडी सजून ती जात नाही तोपर्यंत गुड्डी आपली आहे. आणि ज्या फ्लॅटसाठी, ज्या जमिनीच्या बांधासाठी उभं आयुष्य आम्ही कोर्टाच्या पायरीत घालवतोय तो बांधन, तो फ्लॅटही आमचा किती दिवस येऊ? एकदा आपण खऱ्या अर्थानं आपला दशक्रिया झाली, आपला 13वा झाला की आपला लाडका पप्पू आपल्या फ्लॅटचा कागद घेऊन खऱ्या महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहत नाही. आणि आपल्या मृत्यूचा दाखला पाहिला की आपल्या नावापुढं कंस आल्याशिवाय राहत. मग ते 7-12 आपला किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे.
म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत तो प्रपंच शेवटी नाशवंतच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो प्रवास साधायचा आहे त्यामध्ये एकमेव सोबती आणि तो म्हणजे पंढरीचा परमात्मा आहे.